पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ. वाहनधारकांच्या खिशाला कात्री. एअर इंडियाचाही प्रवास महागला. इंधनाचे दर वाढल्यानं विमानाचं तिकीट महागलं. दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात तर दरमहा 400 विमान उड्डाणं रद्द. सामान्यांच्या खिशाला आणखी झळ. घाऊक महागाई 42 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर. महागाईचा दर 3.88 वरून थेट 8.30%वर. घाऊक महागाईचा उच्चांकी भडका. इंधन बचतीसाठी राज्य सरकारची काटकसर मोहीम. मुख्य सचिवांचे 19 सूत्री आदेश लागू. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते बंद. आठवड्यातून 1 दिवस बस, मेट्रो किंवा लोकलनं प्रवास बंधनकारक. कोकणातल्या बागायतदारांचा आज मुंबईत मोर्चा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी ठाम. रुपाली चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी. अशोक खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचं चाकणकरांचं स्पष्टीकरण. खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांचं निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भांडेचं निलंबन. नाशिक टीसीएस कंपनीतील प्रकरणानंतर पॉश कायद्यासंदर्भात नवा GR जारी. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल क्षमता असणारे राज्यातील नेते. शरद पवार यांच्याकडून तटकरे आणि पटेल यांचं कौतुक. आनंद परांजपे यांचा राष्ट्रवादीला रामराम. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू. तलावातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाणी कपात. पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. म्हाडा घोटाळ्याच्या धक्क्याने नाशिक पालिकेतील नगर रचना विभागात खळबळ. अटकेच्या भीतीने अनेक बडे अधिकारी भूमिगत असल्याची चर्चा. शहर अभियंत्यांसह कार्यकारी अभियंते अचानक रजेवर. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा आजपासून 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल. नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही. मान्सून 48 तासात अंदमानात होणार दाखल. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचाही इशारा. मुंबऱ्यात प्रेमसंबंधातून प्रियकराची हत्या. प्रेयसीनच पती आणि भावासोबत रचला प्रियकराच्या हत्येचा कट. मृतदेह ड्रममध्ये भरून फेकला गटारात. होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली. मात्र इराणच्या नौदलाशी समन्वय साधणं अनिवार्य. ऊर्जा संकटात सापडलेल्या देशांना मोठा दिलासा.